दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तळा तालुक्यात गेल्या काही दिवसात भूलथापा देत तुम्हाला मी घरकुल मंजूर करून देतो असे सांगत महिलांना फसवणाऱ्या एका भामट्याला तळा पोलिसांनी अखेर सापळा रचून अटक केली आहे। या कारवाईनंतर संपूर्ण तळा तालुका आणि बारपे ग्रामस्थांकडून तळा पोलिसांचं जोरदार कौतुक होतंय। सविस्तर वृत्त असं की दिनांक 16 ऑक्टोबर रोजी बारपे येथील उर्मिला नाडकर यांना माणगाव गोरेगाव येथील सुरेश गवस्कर यांना स्वतःचं नाव लपवून विजय दळवी असं सांगत मी तुम्हाला ओळखतो, तुमच्या मुलालाही मी चांगलं ओळखतो असे सांगत घरात शिरला। यावेळी तुम्हाला घरकुल मिळवून देतो असं आमिष त्याने दाखवलं। आर्थिक अडचण असल्याने उर्मिला नाडकर यांनी त्याला पैसे नसल्याचं सांगितलं तर तुम्ही सोने द्या अशी गळ त्यांनी महिलेला घातली आणि सोन्याचे मंगळसूत्र व कर्णफुले घेऊन तो पसार झाला। काही दिवसानंतर आरोपीचा फोनही बंद असल्याचं लक्षात आल्यानंतर उर्मिला नाडकर यांना फसवणुकीचा संशय आला। त्यांनी तात्काळ पोलीस पाटील कांतीलाल कसबळे यांच्या मदतीनं तळा पोलीस ठाण्यात धाव घेतली। प्रभारी अधिकारी सतीश गवई यांच्या आदेशानुसार पथकाने आखलेल्या सापळ्यात आरोपी सुरेश गवस्कर याला गोरेगाव येथून ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत त्याने विजय दळवी हे नाव खोटं असल्याची कबुली दिली। या जलद आणि अचूक कारवाईमुळे तळा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदारांचे बारपे आणि परिसरातील ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होते। पोलिसांच्या दक्षतेमुळे आणखी महिलांचं नुकसान टाळल्याची भावना व्यक्त केली जात आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी गौतम जाधव, इंदापूर। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।